ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाला आणि नंतर त्यांचं बिघडलेलं मानसिक संतुलन अजूनपर्यंत त्या फ्रस्ट्रेशनमधून ते बाहेर आलेले नाहीत. जसं लोकसभेच्या निवडणुकीत खोटं सांगितलं की संविधान बदलणार, त्याच्यावर त्यांनी मतं मिळवली. विधानसभेत त्यांचा तो प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी झाला. तर आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, तर याही निवडणुकीमध्ये असे काहीतरी भ्रम पसरवायचे, लोकांच्या मनामध्ये काहीतरी कलुषितपणा आणायचा, असा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून हे हनी ट्रॅप वगैरे जे सगळं सुरू झालंय ना, हे निवडणूक समोर आहे म्हणून लोकांच्या मनात भ्रम पसरवण्यासाठी सुरू झालंय. आणि कोणाकडे काही असेल तर लोक काही खिशात ठेवून फिरतात का? खुलेआम दाखवतील. तर त्याच्यामुळे केवळ आणि केवळ लोकांच्या मनामध्ये भ्रम पसरवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जसं लोकसभेत भ्रम पसरवला तसा यावेळेस भ्रम पसरवायचा, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे.